नमस्कार मित्रांनो, आज आपण भूमी अभिलेख भरतीसाठी जीकेचा अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजचा आपला प्रश्नसंच क्रमांक पहिला आहे। आजपासून आपण दररोज डेली एक प्रश्नसंच जीकेचा भूमी अभिलेखसाठी घेणार आहोत। ओके, या ठिकाणी पहा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे असं विचारलेलं आहे। मग ही शिकवण आहे पहा भगवान बुद्धांची, म्हणजेच त्यांना आपण गौतम बुद्ध म्हणतो, यांची ही काय आहे शिकवण आहे। कोणती शिकवण आहे तर बहुजन हिताय बहुजन सुखाय। ओके, त्याचबरोबर तुम्हाला आणखीन काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात गौतम बुद्धाबरोबर त्यांच्या संदर्भात किंवा भगवान बुद्धांच्या संदर्भात की त्यांचा जन्म कुठे झाला हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो। तर त्यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला होता। लुंबिनी कोणत्या देशामध्ये आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर लुंबिनी हे नेपाळ देशामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर गौतम बुद्ध हे काय होते पहा शुद्धोधन राजाचे पुत्र होते। त्याचसोबत गौतम बुद्धांना सिद्धार्थ आणि शक्यमुनी ही दोन टोपण नावं सुद्धा होती। ओके, म्हणजे सिद्धार्थ आणि शक्यमुनी हे सुद्धा कुणाला म्हणतात तर ते गौतम बुद्धांनाच म्हटलं जातं। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारला जातो की बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते किंवा बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत। तर मग कोण आहेत तर गौतम बुद्ध हेच काय आहेत बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत। त्याचबरोबर आशियाचे ज्योतिपुंज कोण असा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर ते सुद्धा कोण उत्तर लिहायचं तुम्हाला गौतम बुद्धच लिहायचं आहे। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण। प्रश्न क्रमांक 2 आहे, काय विचारलं या ठिकाणी पहा, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या राज्याच्या राजघराण्याच्या काळात कोरले गेले। काय विचारलंय, वेरूळची जी कैलास लेणी आहे, आता वेरूळला काय तर भरपूर लेण्या आहेत, त्याच्यामधील एक लेणी आहे कैलास लेणी। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेली तर ती राष्ट्रकूट राजघराण्याच्या काळामध्ये कोरली गेली होती। कैलास लेणी कुठे आहे असा प्रश्न आला तर तुम्हाला उत्तर काय लिहायचंय वेरूळला लिहायचंय। वेरूळ कुठे आहे तर वेरूळ हे काय आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे। ओके, त्याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यामधील जे पर्यटन स्थळ आहेत ना याच्यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात। मग कोणकोणते पर्यटन स्थळ आहेत आणि औरंगाबाद कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे तर मग महाराष्ट्राची पर्यटन राजधानी ही औरंगाबाद आहे। आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, पर्यटन राजधानी विचारलं तर काय उत्तर लिहायचंय औरंगाबाद लिहायचंय। पण जर या ठिकाणी विचारलं की पर्यटन जिल्हा कोणता, महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा कोणता, तर त्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहायचंय सिंधुदुर्ग जिल्हा। ओके, लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद मध्ये कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही। पर्यटन राजधानी विचारलं औरंगाबाद लिहा, पर्यटन जिल्हा विचारला तर मात्र सिंधुदुर्ग लिहा। ओके, त्याचबरोबर औरंगाबाद मध्ये अजून काय आहे पहा, अजिंठा लेणी, वेरूळ लेणी आणि अजिंठा लेणी हे काय आहेत, दोन्ही लेण्या काय आहेत जागतिक वारसा स्थळ आहेत। त्याचबरोबर बीबी का मकबरा आहे ज्याला प्रति ताजमहल म्हटलं जातं। दौलताबादचा जो देवगिरी किल्ला आहे अजिंक्य असा असणारा हा देवगिरी किल्ला सुद्धा कुठे आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहे। ओके, त्याचबरोबर सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी कोणती असा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार आलेला आहे। मग सर्वात प्राचीन बौद्धकालीन लेणी कोणती आहे तर पितळखोरा लेणी आहे। पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचे, ती सुद्धा औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहे। ओके, या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्यात लक्षात ठेवायच्या आहेत। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। प्रश्न क्रमांक 3 आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे। काय विचारलंय, चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला। आता या ठिकाणी एकाच प्रश्नात आपल्याला दोन प्रश्न विचारलेत की एकतर चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे झाला आणि कधी झाला, दोन्ही गोष्टी आपल्याला काय केल्या विचारलेल्या आहेत। मग याचं योग्य उत्तर हे पहा, तुम्हाला माहित असेल चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी झाला होता 1927 ला झाला होता। कोठे झाला होता महाड या ठिकाणी झाला होता। परंतु आता तुम्हाला लक्षात ठेवताना फक्त साल लक्षात ठेवायचं नाही तर तुम्हाला काय करायचंय दिनांक सुद्धा लक्षात ठेवायचे। किती दिनांक होती पहा 20 मार्च 1927। ओके, या दोन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस तारीख विचारलेली आहे। ओके, मग लक्षात असू द्या चौदार तळ्याचा सत्याग्रह कधी झाला 20 मार्च 1927 ला झाला। त्याचबरोबर कुठे झाला होता तर तो महाड या ठिकाणी झाला। आणि महाड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे सुद्धा लक्षात असू द्या, महाड सध्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे। ओके, आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं हे सुद्धा परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं। मग कोणी केलं होतं नेतृत्व तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळे सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं।
त्याचबरोबर महाड या ठिकाणी काय झालं होतं, अजून एक दुसरी घटना घडली होती, मोठी घटना, ती म्हणजे काय, मनुस्मृतीचं दहन. मग परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, मनुस्मृतीचं दहन कोठे केलं, तर काय उत्तर लिहायचंय, महाड या ठिकाणीच केलं. कधी केलं, तर 25 डिसेंबर 1927. ओके, तारीख लक्षात ठेवायची. ओके, त्याचबरोबर काळाराम मंदिर सत्याग्रह पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. तो कधी झाला होता, तर तो 2 मार्च 1930 ला झाला होता. कुठे झाला होता, नाशिक या ठिकाणी झाला होता. आणि हे जे तिन्ही सत्याग्रह आहेत किंवा दोन्ही सत्याग्रह आणि मनुस्मृतीचं दहन या सगळ्यांचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टी काय करायच्या, आता 100% ध्यानात ठेवायचे, लक्षात ठेवायचे, कारण परीक्षेवरती याच्यावर प्रश्न येण्याची काय दाट शक्यता आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 4 आहे. काय विचारलंय, बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत होता. तुम्ही ऐकलं असेल, चंपारणचा सत्याग्रह बिहारमध्ये झाला होता. कधी झाला होता मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, 1917 झाला होता. पण तरीही सांगतो कधी झाला होता, 1917 झाला होता. याचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर महात्मा गांधी यांनी केलं होतं. ओके, पण या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, तर तो कोणत्या पिकाशी निगडीत होता असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिले, भात, ताग, नीळ आणि ऊस. तर यापैकी तो नीळ या पिकाशी काय होता, संबंधित होता. ओके, या ठिकाणी काय व्हायचं, जे ब्रिटिश मळेवाले आहेत यांच्याच हातातून काय केलं होतं, नीळ उत्पादक शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली होती. ओके, मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, एकतर सगळ्यात पहिलं तुम्हाला लक्षात ठेवायचं हे चंपारण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते बिहारमध्ये आहे. चंपारण सत्याग्रह कधी झाला, 1917 ला झाला. त्याचं नेतृत्व कुणी केलं, तर ते महात्मा गांधी यांनी केलं. आणि कोणत्या पिकाशी संबंधित होता, तर तो नीळ या पिकाशी संबंधित होता. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आपण भूमी अभिलेख भरतीसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. या आपली टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असणारे, आणि त्यासोबत तिची आन्सर की सुद्धा तुम्हाला दिली जाईल. आपल्या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 क्वेश्चन पेपर असतील आणि त्याच्यावरती तुम्हाला एकूण 10 क्वेश्चन पेपर फ्री दिले जातील. म्हणजे एकूण 20 क्वेश्चन पेपर काय होतील आपल्या टेस्ट सिरीजमधून तुम्हाला भेटतील. ओके, आता आपल्या टेस्ट सिरीजची किंमत आपण किती ठेवलेली आहे, तर 150 रुपये आपण किंमत ठेवलेली आहे. परंतु त्याच्यावरती आपण सध्या विद्यार्थ्याच्या मागणीस ऑफर देत आहोत. जर तुम्ही टेस्ट सिरीज आज घेतली तर तुम्हाला फक्त 99 रुपयाला ती टेस्ट सिरीज भेटणार आहे. ओके, आता या 99 रुपयाचं पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे, तर गुगल पे, फोनपेला आपला नंबर आहे 9689 14 16 30. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, 99 रुपये पे करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. कशाचा स्क्रीनशॉट, तुम्ही पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायचा आहे. तुम्ही पेमेंट केल्याबरोबर तुम्हाला टेस्ट सिरीज काय होईल, शेअर केल्या जातील. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5 आहे, वारंवार रिपीट होणारा प्रश्न आहे. काय विचारलंय, चौरी चौरा घटनेने डॅश डॅश हे आंदोलन संपुष्टात आले. काय विचारले आपल्याला, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले असं आपल्याला विचारलेलं आहे. मग याचं योग्य उत्तर आहे असहकार आंदोलन संपुष्टात आलं. कोणत्या घटनेने, तर चौरी चौरा घटनेने. ओके, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे हे जे चौरी चौरा आहे हे कुठे आहे हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग ते कुठे आहे, सध्या गोरखपूरमध्ये आहे. ओके, गोरखपूर जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी कधी चौरी चौरा घटना कधी घडली होती हे पण लक्षात ठेवायचं आहे, 5 फेब्रुवारी 1922 ला. ओके, या ठिकाणी काय झालं होतं, पोलिसांनी काय केलं होतं, जमावावरती अंधाधुंद गोळीबार केला होता आणि या गोळीबाराला प्रत्युत्तर म्हणून जमावाने काय केलं होतं, पोलीस ठाण्याला आग लावली होती. काय केलं होतं, पोलीस ठाण्याला आग लागली होती. याच्यामध्ये एकूण 22 कर्मचारी काय झाले होते, मृत्युमुखी झाले होते. त्यामुळे काय झालं की असहकार चळवळीला हिंसक वळण लागलं असं महात्मा गांधीजींचं म्हणणं झालं आणि त्यांनी काय केलं, 22 फेब्रुवारी 1922 ला काय केली, असहकार चळवळी स्थगित झाल्याची सांगितलं किंवा असहकार चळवळ मागे घेण्याचं त्यांनी जाहीर केलं. कधी, 22 फेब्रुवारी 1922 ला. मग तुम्हाला या दोन्ही तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर चौरी चौरा घटना कधी घडली, 5 फेब्रुवारी 1922 ला, आणि असहकार चळवळ कधी मागे घेतली, तर 22 फेब्रुवारी 1922 ला. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अगदी मोफत आहे. आपण आत्ताच 1 लाख प्लस सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे, म्हणजे आपले 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ओके, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढचा प्रश्न आपला 6 नंबर, चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली. काय विचारलंय,
चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली आपल्याला असं विचारलेलं आहे. ऑप्शन आहेत 1942, 1920, 1940 आणि 1930. मग यापैकी योग्य उत्तर आहे की चले जाव चळवळ ही 1942 ला सुरू झाली होती. कधी सुरू झाली होती? 1942 साली. ओके. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवायचं आहे की भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता त्यामधील शेवटचे पर्व कोणती चळवळ होती तर ती होती चले जाव चळवळ. ओके. या ठिकाणी लक्षात ठेवायचे खूप महत्त्वाची तारीख आहे 8 ऑगस्ट 1942 रोजी काय झालं होतं पहा, गवालिया टँक मैदानावरती, त्यालाच आता आझाद मैदान सुद्धा म्हटलं जातं, मुंबई या ठिकाणी काय झालं होतं, राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं आणि राष्ट्रीय सभेच्या या अधिवेशनामध्ये चले जाव चळवळीचा ठराव संमत करण्यात आला होता. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की कोणत्या अधिवेशनात चले जाव चळवळीचा ठराव संमत करण्यात आला तर मुंबई या ठिकाणच्या अधिवेशनात करण्यात आला होता. कधी भरलं होतं अधिवेशन? 8 ऑगस्ट 1942 ला भरलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर मौलाना आझाद हे काय होते 1942 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके. आणि याच अधिवेशनामध्ये म्हणजे 8 ऑगस्ट 1942 ला गवालिया टँक मैदानावरती महात्मा गांधीजींनी जनतेला एक संदेश दिला होता. काय संदेश होता तो? करा किंवा मारा, करो या मरो. ओके. मग हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हा स्लोगन कोणाचा आहे किंवा हा संदेश कोणी दिला होता आणि कधी दिला होता. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 आहे. या ठिकाणी विचारले आपल्याला भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. आता आजचं जे आपलं लेक्चर आहे याच्यामधील बरेचसे प्रश्न मित्रांनो तुम्हाला सोपे वाटतील, परंतु हे सर्व प्रश्न काय आहेत परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, कारण हे प्रश्न प्रत्येक वेळेस रिपीट होणारे प्रश्न आहेत. ओके. म्हणजे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो, त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच प्रश्न काय केले कव्हर केलेले आहेत. मग याचं योग्य उत्तर काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर आपल्याला इतर पर्याय आहेत पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गोपाळ गणेश माळवणकर आणि विजयालक्ष्मी पंडित, तर त्यांचं कार्य सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे पहा. डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते तर घटना समितीचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर गवा माळवणकर किंवा गणेश वासुदेव माळवणकर हे काय होते लोकसभेचे पहिले अध्यक्ष होते. त्याचबरोबर या ज्या विजयालक्ष्मी पंडित होत्या, विजयालक्ष्मी पंडित कोण होत्या तर त्या संविधान सभेच्या सदस्य होत्या. संविधान सभेच्या महिला सदस्यापैकी एक सदस्य होत्या विजयालक्ष्मी पंडित. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 8 आहे. काय विचारलं या ठिकाणी घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते किंवा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आणीबाणीवरती प्रत्येक वेळेस प्रश्न आलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे आर्थिक आणीबाणी कधी लागू करता येते तर तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्हाला माहिती असेल आर्थिक आणीबाणीसाठी कलम 360 आहे. या ठिकाणी पहा आणीबाणीसाठी राज्यघटनेमध्ये एकूण 3 कलम महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहा कलम 352 नुसार काय करण्यात येतं राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करण्यात येते किंवा राष्ट्रीय आणीबाणीचा जर प्रश्न आला तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाने लागू होते तर कलम 352 नुसार होते. त्याच्यानंतर येतं कलम 356 नुसार काय राज्यातील राष्ट्रपती राजवट आहे, खूप महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती राजवटीवरती वारंवार प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लावली जाते तर ती कलम 356 नुसार लावली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी 354 पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय होतं आणीबाणीच्या वेळेस काय होती महसूल व्यवस्थेमध्ये बदल होतो. मग तो काय बदल होतो हे कलम 354 मध्ये दिलेला आहे. ओके. मग तुम्हाला मोस्टली काय करायचं आहे पहा हे 352 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. राष्ट्रीय आणीबाणीचं 352, राष्ट्रपती राजवट 356 आणि आर्थिक आणीबाणीचं 360 हे तिन्ही कलम तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 9 आहे. काय विचारलंय 29वे राज्य म्हणून 2 जून 2014 पासून कोणते राज्य अस्तित्वात आले. 100% तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे तेलंगणा राज्य आहे, परंतु बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे म्हणून आपण पुन्हा घेतला. तारीख लक्षात ठेवा या ठिकाणी 2 जून आहे. आणि कितवं राज्य होतं 29वं राज्य होतं. परंतु आता सध्या भारतामध्ये किती राज्य आहेत असं जर प्रश्न आला तर उत्तर तुम्हाला 28 लिहायचं आहे, 29 उत्तर लिहायचं नाही. सध्या किती राज्य आहेत 28 राज्य आहेत. का 28 राज्य आहेत तर जम्मू आणि काश्मीर हे जे राज्य होतं याचं काय केलेलं सध्या केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. ओके. त्याचबरोबर एकूण केंद्रशासित प्रदेश किती आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. ओके. त्याचबरोबर पहा कोणत्या राज्यामधून विभक्त करण्यात आलं होतं तर आंध्र प्रदेश राज्यामधून विभक्त करण्यात आलं होतं.
मग आंध्र प्रदेशची राजधानी कोणती होती? पहिली अगोदर विभक्त होण्या अगोदर हैदराबाद होती, परंतु आता हैदराबाद हे शहर काय झालंय? तेलंगणा राज्यामध्ये आल्यामुळं तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे. आणि आंध्र प्रदेशने स्वतःसाठी कोणतं शहर राजधानी म्हणून केलेलं आहे? तर अमरावती शहराची निवड स्वतःसाठी राजधानी म्हणून केलेली आहे. कोणत्या राज्याने? तर आंध्र प्रदेश राज्याने. ओके, मग आंध्र प्रदेशची नवीन राजधानी कोणती असेल प्रश्न आला तर काय उत्तर लिहितात? अमरावती ही आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 10 आहे. काय विचारलंय? सध्याची लोकसभा कितवी आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. सरळ सरळ प्रश्न आहे, ऑनलाईनर प्रश्न आहे. तर सध्याची लोकसभा कितवी आहे? 17वी लोकसभा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लोकसभेच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कलम 81 मध्ये काय आहे? लोकसभेची रचना दिलेली आहे. म्हणजे कोणत्या कलमामध्ये लोकसभेची रचना देण्यात आलेली असा प्रश्न येऊ शकतो, तर त्याचं उत्तर लिहायचं कलम 81 मध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर घटनेमध्ये लोकसंख्येची सदस्य संख्या किती ठरवण्यात आलेली आहे? पहा, एकूण जास्तीत जास्त किती सदस्य असणार आहेत? 552 सदस्य असणार आहेत. परंतु सध्या लोकसभेचे सदस्य किती आहेत? 542 आहेत. ओके, किती? सॉरी, 545 सदस्य आहेत. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, 552 ठरवण्यात आली होती, परंतु सध्या किती आहेत? 545 आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य आहेत हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारलेला आहे. मग महाराष्ट्रातून किती सदस्य आहेत लोकसभेसाठी? 48 सदस्य आहेत. कोणत्या राज्यातून लोकसभेसाठी सर्वात जास्त सदस्य आहेत हा प्रश्न सुद्धा वारंवार विचारलेला आहे. मग कोणत्या राज्यामधून आहेत? तर ते यूपी म्हणजे उत्तर प्रदेश राज्यामधून आहेत. किती आहेत? एकूण 80 सदस्य काय आहेत? उत्तर प्रदेश राज्यामधून आहेत. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे. काय विचारलंय? समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. म्हणजे या ठिकाणी विचारलं आपल्याला की समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं? तर त्यासाठी वापरलं जातं पहा सोनार तंत्रज्ञान. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला सोनारचा फुल फॉर्म काय आहे ते लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर सोनारचं कार्य कशावरती चालतं हे पण लक्षात ठेवा. तर ते प्रतिध्वनीच्या तत्वावरती चालतं. खूप महत्वाचं आहे, लक्षात असू द्या. सोनारचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा आणि कार्य कोणत्या तत्वावर चालतं हे पण लक्षात ठेवा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 12 आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे पण अतिशय कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. काय विचारले? पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? म्हणजे या ठिकाणी विचारले आपल्याला की पाण्याची सर्वात जास्त घनता कोणत्या तापमानावरती असते असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ऑप्शन काय दिलेत पहा? 100 अंश सेल्सिअस, 0 अंश सेल्सिअस, 4 अंश सेल्सिअस आणि 213 अंश सेल्सिअस. तर यापैकी महत्तम घनता कोणत्या तापमानास असते? तर 4 अंश सेल्सिअस या तापमानास असते. ओके, खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर जर पाण्याचा गोठण बिंदू कधी आहे हे जर विचारलं तर त्याचं उत्तर लिहायचं तुम्हाला 0 अंश सेल्सिअस हा काय आहे? पाण्याचा गोठण बिंदू आहे. पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे? तर 100 अंश सेल्सिअसला पाणी काय होतं? उकळलं जातं. मग 100 अंश सेल्सिअस हा काय आहे? उत्कलन बिंदू आहे. ओके, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस 0 अंश सेल्सिअस मधील जे पाण्याचे कण आहेत आणि त्याच तापमानाचे जे बर्फाचे कण आहेत याच्यापेक्षा अधिक ऊर्जा कशामध्ये असते? तर ती पाण्यामध्ये अधिक ऊर्जा असते. ओके, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची. याच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 13 नंबरचा. काय विचारलंय? रॅडक्लिफ लाईन डॅश डॅश या 2 देशातील सरहद्द दर्शवते. कोणती लाईन सांगितली आपल्याला? रॅडक्लिफ लाईन सांगितलंय. मग ती भारत आणि पाकिस्तान दरम्यानची सरहद्द म्हणजे सीमा दर्शवते. त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मॅकमोहन ही जी रेषा आहे ही मॅकमोहन रेषा काय होती? भारत आणि चीन दरम्यानची सरहद्द निश्चित करते. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 14 आहे. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल किती अंश रेखावृत्तावर होता असं विचारलेलं आहे. मग याचं उत्तर आहे 180 अंश रेखावृत्त. ओके, त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्हाला प्रश्न आला की आंतरराष्ट्रीय वाररेखा कोणत्या रेखावृत्तास म्हणतात तर त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे 180 अंश रेखावृत्त. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 15 आहे. या ठिकाणी विचारलंय जगातील सर्वात लांब नदी कोणती? कोणती नदी जगातील सर्वात लांब नदी आहे? तर नाईल ही नदी काय जगातील सर्वात लांब नदी आहे. नाईल नदी कोणत्या खंडामध्ये वाहते हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारलेला पण आहे. तर ती आफ्रिका खंडामधील नदी असून ती काय जगातील सर्वात लांब नदी आहे. परंतु जगातील सर्वात
विस्तीर्ण नदी खोरे कोणतं असं जर प्रश्न आला तर याचं उत्तर तुम्हाला लिहायचंय अमेझॉन नदीचं खोरे आहे. ओके, अमेझॉन नदी कोणत्या खंडामध्ये आहे? दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. त्याचबरोबर नाईल नदीच्या काठावरील शहरे विचारले जातात बऱ्याच वेळेस. पहा, व्हिएन्ना आणि बेलग्रेड ही दोन महत्वाची शहरं काय आहेत? नाईल नदीच्या काठावरती आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 16 नंबरचा. चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते? काय विचारलंय? चांदीच्या दागिन्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ऑप्शन दिलेत पहा, पेठ, वडगाव, कागल, कोल्हापूर आणि हुपरी. तर यापैकी हुपरी हे ठिकाण काय आहे? चांदीच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध आहे. आता हुपरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पण लक्षात ठेवा, हुपरी हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आतापर्यंत नक्की जवळपास 100 वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे. मग उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर उत्तर सीमेवरती सातपुडा पर्वतरांग आहे. माढा भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न आला होता. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे जे आता पेपर झाले त्या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न आला होता. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 18 नंबरचा. काय विचारलं या ठिकाणी? राज्यातील कोणत्या विभागात सर्वात कमी जंगले आढळतात? काय विचारलंय? राज्यातील कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात असं विचारलेलं आहे. मग याचं योग्य उत्तर आहे की सर्वात कमी जंगल कोणत्या विभागामध्ये आहे? तर ते मराठवाडा विभागामध्ये आहे. सर्वात जास्त कुठे आहे? तर ते विदर्भामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 19 नंबरचा. काय विचारलंय? मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये एकूणच 4था क्रमांक लागतो. प्रथम क्रमांकावरचं राज्य कोणतं आहे हा सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर गुजरात हे काय आहे? प्रथम क्रमांकावरील राज्य आहे. कशामध्ये? तर मत्स्य उत्पादनामध्ये, म्हणजेच माशाच्या उत्पादनामध्ये. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 20 नंबरचा. काय विचारलंय? महाराष्ट्रातील प्रसिद्ध शीख गुरुद्वार कोठे आहे? ऑप्शन दिलेत औरंगाबाद, मुंबई, नांदेड, पुणे. या प्रश्नाचं उत्तर काय करायचं मित्रांनो तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक करा मित्रांनो. ओके, त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला काय करायचं मित्रांनो नक्की फॉरवर्ड करत जा. ओके, धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.